दादा माझे पैसे द्या ना. पैसे माझे. पैसे देऊ? हा. अजून एक दे माझ्याकडून. इडियट, असला कसला बिनविषारी साप आणला होतास रे? तुम्ही तो बोलला होतात ना घरात साप सोडायचं म्हणून. हा, विषारी साप सोडायचा हे कुठे बोलले होते? एक मिनिट. यांनी विषारी साप आण म्हणून सांगितलं नव्हतं तुला? हो माझ्याकडे होता विषारी साप, आणला असता ना मी. तू दे पैसे दे त्याला. दे लवकर. चल. विषारी साप आण असं पूर्ण वाक्य का नाही सांगितलंस त्याला? हा, एक काम नाही धड करतायत तुला. अरे कसा आहेस रे तू अंशू? हा स्वानंदीचा काटा काढायची चांगली संधी माझ्या हातातून गेली. ठीक आहे, सॉरी नाही. ए यार म्हणू नकोस हं? आई आहे मी तुझी. सॉरी ना यार. नंदू बरी आहेस ना बाळा? म्हणजे पाय दुखत नाही ना जास्त? नाही आजी, खरंच नाही दुखत आहे. बापरे, काय गोंधळाने भरलेली सकाळ होती. हो ना, आपली स्वानंदी थोडक्यात वाचली म्हणायची नाही का? काय ग मल्लिका, अगं तू किती आरडाओरडा केलास. म्हणजे अशा वेळी आजूबाजूच्या लोकांना शांत करायचं सोडून तू सगळ्यांना घाबरवून सोडलंस. अहो आई, मी स्वतःच इतकी घाबरले होते. आता तुम्हीच सांगा, माझा काही स्वानंदी सारखा अभ्यास आहे का? हो मी साधी आहे हो आई, तरी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. म्हणजे स्वानंदीला वाचवायचा पूर्ण प्रयत्न केला की नाही? हो की नाही स्वानंदी? जाऊ दे ना काकू, म्हणजे कोणी काय केलं हे विसरून जाऊया आपण. ही सकाळच विसरून जाऊया. आजी मला तर विचाराल तर साप मारला गेला नाही आणि सुखरूप जंगलात पोचला, हे महत्वाचं. कळलं ना अंशू? पुढच्या वेळी असं मुक्या जनावरांच्या अंगावर काठी उगारशील ना, त्याच्या आधी स्वतःचं डोकं वापर. जाऊ द्या ना आई. स्वानंदी म्हणते ना विषय सोडून द्या, मग सोडून द्या की विषय आता. नाही पण खरंच आता ना आपण ही चर्चा वगैरे सगळी बंद करूया आणि आता आपण खाऊन घेऊया, कारण मला आजी ऑफिसमधनं फोन आलाय, मला जावं लागणार आहे जरा. अगदी बरोबर, मला पण खूप भूक लागली. वाचवा वाचवा. अरे आई, अरे कोणीतरी वाचवा स्वानंदी. अरे वाचवा. ए जय सुष्मिता, अरे वाचवा ना कोणीतरी. आई, वाचवा. आई 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 वाचवा स्वानंदी. काय गं? कोण आले? पाणी आण बरं आईसाठी. काय झालंय? तू आधी इथे बसतेस का? आधी थांब इथे बस. इथे बस आधी, इकडे बस बरं, इथे सावकाश. हळू आई. सुश, आई काय झालंय? तुझी अशी अवस्था का झाली? ऍक्सिडेंट झालाय का? सगळं संपलं, सत्यानाश झाला. आई, हे घे पाणी पी. सासूबाई हळू. हा, आता शांतपणे सांग, काय झालंय काय नक्की? मी ना स्वानंदी आपल्या इथल्या मार्केटमध्ये आले होते ग काही वाट सामान घ्यायला. 2-4 बुरट्या चोरांनी मला लुटलं. सगळं घेतलं, मला मारलं पण. किती हाताला लागले बाय, हाताला लागले माझ्या सगळं. इथे बघ किती मी पडले माहितीये. सगळं घेऊन गेले हो जावे बाबू. माझ्या बाबतीत तसं का घडतं? ओके, तू थांब, घाबरू नको साई. तू आता इथे आली आहेस ना, मग तुला कोणी काही करणार नाहीये. गुंडे येतील ना माझ्या मागे. मी पळत आले ना, त्यांना चुकवून आले. म्हटलं की तुझं घर जवळ आहे ना, म्हणून मी इथे आले पळत. अगं गुंडा वगैरे इथे कोणी येणार नाही आई. तू शांत हो, आणि आम्ही आहोत ना सगळे इथे. मला काही सुचत नाहीये, पण मी काय करू कळत नाहीये. पैसे पण नाहीये, काही नाहीये घरी जायला. मंदाताई, तुम्ही सुखरूप आहात आता. अहो घाबरायची काही गरज नाहीये. नंदू, यांचं औषध पाणी कर आणि यांना एखादी साडी दे बरं. हो ये. चल लवकर चल. ही साडी खराब झाली तर मला किती लागले माहितीये तुला. आई सावकाश. का माझ्या बाबतीत घडतंस आनंदी? आई
कशा तो या अशा अवतारात इथे यायची काय गरज होती यांना? आता कोणी बघितलं तर काय म्हणतील? अगं घाबरलेल्या अवस्थेत लेकीची आठवण आली असेल त्यांना. त्याच्या एवढं काय त्याच्यामध्ये? मला तर बाई वेगळंच वाटतंय. मुद्दाम करत नसतील ना? नाही म्हणजे त्यांची सवय आहे ना, सवयीप्रमाणे करू शकतो माणूस. तुझं आपलं भलतंच काहीतरी. अगं त्याची अवस्था बघितलीस ना, मुद्दाम का करतील? कधीतरी ना दुसऱ्याबद्दल सहानुभूती वाटू दे, नसत्या शंका काढत बसते. मी मुळापासून हादरले रे आनंद. हो हे बघ, हा दुर्दैवी योगायोग होता, पण ठीक आहे ना आता ती. अरे नशीब तो साप विषारी नव्हता. असता तर काय झालं असं स्वानंदीला? हे बघ, जे घडलंच नाही त्याचा विचार करून टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? नाही पण आज जे घडलं ना ते परत कधीच होता कामा नये. आजीच्या किडनॅपिंग नंतर जशी सिक्युरिटी आपण टाईट केली ना, तसंच आपण आता पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत सुद्धा केलं पाहिजे. जे वरचं गार्डन आहे, घर आहे, अगदी ऑफिस सुद्धा स्वच्छ ठेवते. तू आत्ताच्या आत्ता एक काम कर, तू पहिले पेस्ट कंट्रोलची एक चांगली टीम हायर कर. हो ऐक मी हे सगळं करतो, तू प्लीज जरा शांत होशील का? थोडक्यात बचावलं रे स्वानंदी मॅडम. नाही आज जे त्यांच्या बाबतीत झालं ना ते कोणाच्याच बाबतीत नाही होता कामा. नाही खरंय, तुझं अगदी खरंय. आपण वेंडर्सचे ऑनलाईन पेमेंट्स उद्या करूया, काही प्रॉब्लेम नाहीये. नको पेमेंट्स नको लांबणीवरती टाकायला, तू लिस्ट दे. यात सगळी लिस्ट आहे. मी आता हे अकाउंट डिपार्टमेंटला देतो. हो आलोच. सावकाश. बरी आहेस का? मला सांग, अजून लागलंय का तुला कुठे? मनाला लागलंय मनाला, त्याचं काय करायचं? स्वानंदी आधीच पैसे नाही आहेत ग, आणि ते असं झालं. आई तू नक्की कुठे गेली होतीस? पण म्हणजे आपल्या जवळच्याच मार्केटमध्ये गेली होतीस ना? कारण तिथले तर सगळेच दुकानदार आपल्या ओळखीचे आहेत. तुला मारहाण होत असताना त्यांनी मदत केली नाही कोणीच? आपलं मार्केट आहे ना, त्याला चिकटून मागे एक नवीन मार्केट बनलंय. तिकडे गेले होते मी, म्हटलं स्वस्त मिळेल ना तिकडे काहीतरी. तिकडची माणसं मला ओळखत नव्हती ना. हो पण म्हणजे असं दिवसा ढवळ्या लोक असतील ना आजूबाजूला. मग त्याचं काय? चोर काय वेळ काय बघून चोरी करतो, दाट टाकतो? अगं असं नाही, म्हणजे मला म्हणायचंय की असं दिवसा ढवळ्या कोणाला तरी त्रास देत आहेत माणसं, आणि आजूबाजूच्या लोकांनी काहीही मदत करू नये. जाऊ दे ग, बाहेरच्या माणसांचं सोड ग, घरातल्याच माणसांना मी नको आहे तर काय? आई असं नाहीये. असंच आहे. कुठले मेले चोर? हाय लागेल त्यांना माझी. पचणार नाहीत त्यांना पैसे माझे. गरीब माणसाचे पैसे लुटतात. चल आपण पोलिसांमध्ये जाऊया आणि तक्रार करूया. तक्रार बिक्रार काय? नको 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 नको. अगं चोरी झालीये पैशांची, मग मग तक्रार तर करायला हवी ना आपल्याला. नको, अजिबात नाही.